कांग्रेस नेता और विपक्षी नेता विजय वडेट्टीवार ने महायुति की जीत पर सवाल उठाया है। उन्होंने कहा कि यह विजय महायुति की नहीं बल्कि ईवीएम का परिणाम है। वडेट्टीवार ने इस मुद्दे पर कहा कि सरकार के खिलाफ जनमत होने के बावजूद इतनी कम सीटों पर जीत प्राप्त करना जनता के बीच सवाल खड़ा करता है। उन्होंने यह भी कहा कि जनता यह जानना चाहती है कि क्या यह सरकार जनादेश के तहत आई है और यह जवाब मिलना जरूरी है। वडेट्टीवार ने किसान संकट, महंगाई और बेरोजगारी के मुद्दों पर भी सरकार से जवाब तलब किया। उन्होंने कहा कि किसानों की समस्याएं जस की तस बनी हुई हैं, जैसे सोयाबीन और कपास की कीमतें गिरना, पीक बीमा न मिलना और बेमौसम बरसात, अतिवृष्टि से नुकसान होने के बावजूद किसानों को कोई राहत नहीं मिली है। मला आता याची माहिती मिळते आहे। मी प्रसार माध्यमामध्ये चॅनलवर काही अशा बातम्या मला बघायला मिळाल्या। या संदर्भात मला नक्की त्यांची भूमिका काय मांडली हायकमांड पुढे याची माहिती मी घेतो आहे आणि मला या संदर्भातली पूर्ण माहिती नाही, त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करना उचित होणार नहीं। उन्होंने महाविकास आघाड़ी के वादों के उलट महायुति में 3 दलों के बीच भी मतभेद होने की बात कही। इसके अलावा वडेट्टीवार ने महाविकास आघाड़ी में बेहतर तालमेल को लेकर भी बयान दिया और इसे एकजुटता का उदाहरण बताया। शुभेच्छा आहेत त्यांना। महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव सरकार पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करते, बेरोजगार प्रचंड वाढली, महागाई वाढली आणि अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे ठाकले असताना त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू। त्यांना आमच्या शुभेच्छा। आज मी यावर अधिक बोलणार नाही, पुढे बोलू। पण एक नक्की आहे, हे सरकार जनतेने निवडून दिलं आहे का? हा महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे। त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे। पुढे ती चर्चा होईल। विजय वडेट्टीवार ने यह भी कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह के निर्देशों के तहत सरकार के निर्णय हो रहे और यह सब विरोधियों को खत्म करने के उद्देश्य से हो रहा है। 2014 मध्ये मोदींची लाट होती, त्यावेळेस सुद्धा काँग्रेस 42 जागा आम्ही जिंकल्या। 19 मध्ये तर पुलवामा सारख्या अनेक घटना घडल्यात आणि असे वातावरण होतं की काँग्रेस 2 डिजिट पर्यंत जाणार नाही। असं एक वातावरण 2 आकड्यापर्यंत काँग्रेस जाणार नाही। अशा वेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या आणि आता आम्ही 16 जागा जिंकल्या। कुठलीही अशी वेव नव्हती, कुठलाही सरकारच्या विरुद्ध आक्रोश होता, सरकारच्या विरुद्ध जनमत होता आणि अशा स्थितीमध्ये हा जो स्ट्राइक रेट आम्ही बघतो आहे तो सगळं बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला आहे की असं कसं झालं, असं कसं होऊ शकतं, हा प्रश्न लोक विचारत आहेत। त्यामुळे याचं विश्लेषण आम्ही आरामशीर करू, घाई न करणं चुकीचं आहे। पण एक आहे की लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने 5% मतं फिरलेही असतील आम्ही म्हणू, पण लाडकी बहीण पुढे करून पुन्हा दुसरा खेळा काही झाला का, दुसरा काही प्रयोग झाला का, ही जी चर्चा जनमानसामध्ये आहे ती माझ्याकडून नाही। तर त्यावरही आम्हाला अभ्यास करावा लागेल, आम्हाला विचार करावा लागेल। पण मी नक्की सांगेल की जनता आता प्रश्न जनतेला पडला आहे की असं कसं झालं, असं होऊच शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे शक्य नाही असं जनतेचं मत आहे। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज़ नागपुर।